श्री स्वामी समर्थ. चला आज आपण दोडक्याची भाजी बनवणार आहे. हो का, हे दोडका आपल्या गार्डनमधला आहे. तर आता आपण हे दोडका बनवणार आहे सुक्का. तर चला आता आपण ह्याच्यावरची जी ही आहेत ना ह्याच्या शिरा ही काढून घेणार आहे ह्या चाकूच्या साहाय्याने. हो का, आता आपण कापून घेतलेला आहे ह्याच्यावरच्या शिरा काढून. आता आपण हो का असं कापून घेतला आहे. तर आपण इथं लसूण आणि कोथिंबीर मीठ एकत्र पेस्ट केलेले आहे. इथं खोबरं घेतलेलं आहे, इथं शेंगदाण्याचं कूट आहे, इथं हळद आहे आणि इथं घरकुल मसाला घेतलेला आहे. आपण ही खारं कारलं बनवणार आहे, खारा दोडका बनवणार आहे आपण ही. तर ह्याच्यासाठी आपण एवढे साहित्य लागणार आहे एवढं घेतलेलं आहे. इथं आपण आता कढई ठेवलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आपण जिरे टाकून घेऊया. हो का, ह्याच्यामध्ये आपण आता असे जिरे टाकून घेऊया. हो का, इथं आपला कारलं आता भरून घेतलेला आहे आपण. हो का, इथं सगळा मसाला ह्याच्यामध्ये भरून घेतलेला आहे ह्या दोडक्यामध्ये. तर आता आपलं हो का इथं कढीपत्ता हे आपला हे झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. ह्याच्यामध्ये असं आपण टाकून घेऊया. आपल्याला ही खारा दोडका बनवायचा आहे ना मसाल्याचा, त्याच्यामुळं आपण जिरे, कढीपत्ता, कोथिंबीर, लसूण, हळद, मीठ, खोबरं, शेंगदाण्याचा कूट घालून सगळं ही खारा दोडका बनवलेला आहे आपण. आता ह्याला 5 मिनटं झाकून ठेवूया. आता आपण ह्यातमध्ये थोडं पाणी ओतून घेऊया, म्हणजे ह्याचा मसाला जरा शिजून. थोडं आपण पाणी ओतले. ह्याला आपण एकदम असा थोडा सरभरीत बनवणार आहे, नाही तर सुक्काच बनवणार आहे. तर आता आपण ह्याच्यावर ताट झाकून ठेवूया. ह्याच्यावर झाकून ठेवूया असं. आता आपण उघडून बघूया, अधूनमधून जरा हलवूया, म्हणजे ते जरा खालीवर केलं की शिजेल ना. तर आता हो काही खालीवर परत एकदा आपण झाकून ठेवूया. हो का, आपली भाजी अशी शिजलेली आहे आणि आपल्याला एवढी सरभरीतच ठेवायची आहे. हो का, तर माझी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि फॉलो करा.